आता बघा तुमचं वय 27 आहे ना, तर वय चांगलं आहे तुमचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. मुलं मुली झालेली आहेत आधी, म्हणजे गर्भपिशवी पण चांगली आहे, तुमच्या ओव्हरीज पण चांगले आहेत. जेव्हा ऑपरेशन होतं की नाही त्यावेळेस काय करतात, ते जी फॅलोपियन ट्यूब असते ती मध्ये कट करतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जे ओव्हम असतो त्याचा आणि जो स्पर्म असतो त्याचं मिलन नाही होत. आता आपल्याला काय करायचं आहे की तुमची जी ट्यूब मध्ये कट केलेली आहे तिला परत जोडायची आहे, ज्याला आपण ट्यूबल रिकॅनलायझेशन म्हणतो. आता याच्यामध्ये तर दिसतंय की आपल्याला करता येईल म्हणून ट्यूबल रिकॅनलायझेशन, काही प्रॉब्लेम नाही. पण कधी कधी काय असतं की ती जी ट्यूब असते की नाही ती कुठे कट केली आहे, मधोमध कट केली आहे, एका बाजूला लेफ्टला कट केली आहे का राईटला कट केलेली आहे, शेवटी याच्यावरती त्याचा सक्सेस रेट अवलंबून असतो. युजली जे फर्टिलायझेशन म्हणतो आपण, जे मिलन असतं किंवा जो एम्ब्रिओ तयार होतो तो त्या अँप्युला ह्या भागात तयार होतो युजली. आता तो जर भाग त्यांनी कट केलेला असेल किंवा जास्त सेगमेंट जर कट केलेला असेल तर मात्र सर्जरीचा जो रिझल्ट आहे तो चांगला येत नाही आपल्याला. पण मग प्रयत्न करायला काही हरकत नाही. आपण दुर्बिणीद्वारे त्यातल्या त्यात 3D लॅप्रोस्कोपीद्वारे आपल्याला चांगलं दिसतं आतमध्ये आणि त्याच्यामुळे आपण त्या दोन्ही नळ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने जोडू शकतो आणि त्याचा सक्सेस रेट पण चांगला राहण्याची शक्यता आहे. शक्यता आहे मी याच्यासाठी म्हणतोय की फक्त जोडून फायदा नाहीये, बाकीचे बरेच फॅक्टर तुमच्या प्रेग्नन्सीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत.